पुढच्या बातमीकडे बातमी पावसासंदर्भातील मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। परभणी, नांदेड, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, तर यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने बेंबळा धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। परभणी, नांदेड, यवतमाळमध्ये देखील पाऊस सुरू आहे आणि यामुळे बेंबळा धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। परभणी, नांदेड, यवतमाळमध्ये जोरदार पावसामुळे या ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। शेतीचं आणि सोबतच काही घरांचं देखील नुकसान झालेलं आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस सुरू आहे। नांदेड, परभणी या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। बेंबळा धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। शेतीचं नुकसान झालेलं आहे, तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती देखील आहे। हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रमेश महामुने आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेश, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील काहीसा पावसाचा जोर पाहायला मिळतोय, काय सविस्तर तपशील आहेत? तर परभणी जिल्ह्यामध्ये सतत 2 दिवसापासून या ठिकाणी पावसाने जोर धरला असून गोदावरी नदी मात्र या ठिकाणी तुडुंब वाहताना दिसत आहे। आतापर्यंत परभणी जिल्ह्यात जर पाहिलं आपण तर 2 दिवसापासून अतिवृष्टी या ठिकाणी इशारा देण्यात आला होता। याच पद्धतीनं मासोळी धरणाच्या खालील गावांनाही या ठिकाणी सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता। आणि याच पद्धतीने जर पाहिलं तर अद्यापपर्यंत तरी परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही नुकसान आता झालेलं पाहायला मिळालेलं नाही। अगदी रमेश, आपण पाहतोय बेंबळा धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। आसपास कोणत्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत का? काही ठिकाणी पाणी भरल्याची माहिती मिळतेय का? बरं, खरंच पण यामध्ये आता मासोळी जे धरण आहे, या मासोळी धरणाचे दरवाजे अद्यापपर्यंत तरी उघडलेले नाहीयेत। मात्र त्यांच्या खाली असलेल्या गावातील लोकांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद रमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी प्रवीण खंदारे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रवीण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। या क्षणाचे काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच सर, नांदेड जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पद्धतीने नांदेड शहरात सुद्धा सखल भागामध्ये जसं की श्रावस्ती नगर असेल, विष्णुनगर असेल, लालवाडी असेल, या भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना त्रास होत आहे। त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा बळीराजा सुद्धा सुखावलाय, कारण बऱ्याच दिवसानंतर हा पाऊस झालेला आहे। 1 महिन्याच्या कालावधीनंतर हा पाऊस झाल्यामुळे मात्र ग्रामीण भागामध्ये आनंदाचं वातावरण आहे। अगदी प्रवीण, आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। शेतीचं काही नुकसान झालंय का? काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती आहे, तर काही घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे का? नक्कीच ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे काही पाणी घराची पडझड झाली आहे, पण जास्त प्रमाणामध्ये झाल्याचं दिसून येत नाही। पण ग्रामीण भागामध्ये शेतकरी राजा जो आहे तो सुखावलेला आहे, कारण बऱ्याच दिवसापासून पाऊस झाल्यानंतर पीक पिवळी पडत होती आणि त्यामुळे पाऊस झाल्यानं मात्र ग्रामीण भागामध्ये आनंदाचं वातावरण आहे। अगदी, त्यामुळे शेतकरी ह्या पावसामुळे आनंदी आहे। धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।